रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष व सांगलीचे महापौर विवेक कांबळे यांचे निधन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पश्चिम महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. एका महिन्यापूर्वी अपघातात विवेक कांबळे जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभराचे उपचार अखेर व्यर्थ ठरले आणि विवेक कांबळे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त मिरजेत येऊन थडकताच त्यांचे समर्थक, रिपाई कार्यकर्ते, आंबेडकरी समाज बांधव यांच्यामध्ये शोककळा पसरली. विवेक कांबळे यांना आप्पा या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, बहीण, भाऊ असा परिवार आहे. पश्चिम महाराष्ट्रात दलित चळवळ उभा करण्यात आणि ती सक्षम करण्यात विवेक कांबळे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. 2013 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते महापौरपदी निवडून आले. नगरसेवक पदापासून ते महापौर पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे ते निकटचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून विवेक कांबळे यांचा परिचय होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मिरजेमध्ये मार्केटसह बहुतांश शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. दुकाने, व्यापारपेठ, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान रात्री उशिरा दिवंगत विवेक कांबळे यांच्यावर कृष्णाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी दिवंगत कांबळे यांची गावातून शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेमध्ये सांगली मिरज परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.